चालू करायचं आहे आपल्याला. हे पाहू शकता तुम्ही, गवत एकच नंबर. आता हे पहा, इकडं ही गवार खुरापलेली आहे आपण एवढी. इतकी ही गवार तेजदार आहे ना, खूप तेजदार आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, याला फुल निघलं आहे. एक 15 दिवसात ही गवार तोडा येईल. आणि खूप छान गवार आहे, एकदम दाट नाही, पातळ नाही, मापात आहे. पण याच्यात गवतसुद्धा तितकंच सुंदर आहे. इतकं गवत आहे, तर हे गवत आहे ना उरकत आहे, पातळ गवत आहे. म्हणजे ठोम मोठमोठालं झाले, गवत मोठं झाले. 1-2 महिला जर गावल्या असताना मला याच्या आधीच, तर ही कवाच खुरपून झालं असतं. पण हे यात्रेमुळं आणि लग्नांच्या याच्यामुळे ना भेटलंच नाही. आता हे 7-8 जावं आहेत. आजसुद्धा काही मला बाया भेटल्या नाही. आणि हे पूर्ण रान आपल्याला खुरपायला होतं. ह्या समोरच्या पाडग्यामध्ये आहे ना भुईमुग, ह्या भुईमुगातसुद्धा इतकंच गवत होतं. त्याच्यामुळं हे खुरपायला खूप दिवस गेलं. 2 वेळा पाणी देऊन तवा याला खुरपायला कडं लागली. हा पूर्ण भुईमुग खुरापला. आणि आता हे गवारीला चालू केलं आहे. तर याला खूप लय 2-4 दिवस मध्ये गॅप पडला आहे. खुरपायला आम्हाला बनलंच नाही यात्रेमुळं. आणि आता परत 2 दिवस सवड आहे. आज तर काही माणसं आली नाहीत. उद्या येतो म्हणल्यात 2 बाया. तर 2 महिला उद्या येतो म्हणल्या. आज तर काही यात्रेने माणसं दमत आहेत कामाने, त्याच्यामुळे म्हणल्या आज नाही. लय राडा पडला आहे आमचा. आता माझा खूप लय राडा होता, मी उराकला आहे सगळा आणि आले वावरात निघून. आता उन्हाचं घरच्या घरी माणूस म्हणलं ना, दुपारच्या बारी लय ऊन लागलं का मग परत आम्ही आंब्याखाली सावलीला निघून जात असतो. बघू आज ठरवलं आहे नाही जायचं, पण कंटाळा आला ना. बाहेरची माणसं असली ना खुरपायला, तर मग संग माणूस खुरपितं, कंटाळा नाही करून जामत. तसं घरचं असलं ना मग चला लय ऊन लागलं आहे गडीवर, असं होतं. तर ही ना गवत असं एवढं नाही उरकत आहे खुरपायला. ते मोठालं झालं ना, त्याच्यामुळं असं वाटतं लई आहे. आता पर गवार झाली तर मी सांगते ना, पाऊस लागणार आहे. तर चला करते चालू मी. आई जेवण म्हणलं मी येते पाठीमागून. माझं जेवण झालं, मी आले म्हणजे येतो पाठीमागून. दोघीची आज आम्ही. तर करू चालू खुरपायला पण. भुईमुग तर तसा खूप लेट झाला यंदा पेरायला. ह्या रानामध्ये कांदा होता, मग कांदा काढला, तो आरणीकडे नेऊन टाकला, मग भुईमुग पेरला. आता आहे पाऊस काळात येणार काढायला, पण आहे थोडंच, पण आपल्या घरी खाण्यासाठी म्हणजे लेट जरी झाला तरी हरकत नाही. पण भुईमुग हा पाहिजे घरी खायला. भुईमुगाच्या शेंगांचा जर किस्सा सांगायचं झालं ना, माझं लग्न झालं आहे ना, तसं मला आठवत नाही की घरात आम्ही शेंगदाणे कधी आम्हाला विकत आणायची वेळ आली. आम्ही दरवर्षी थोडाच पेरतो. 10 किलो पण कधी पेरीत नाही. 5 किलो 7 किलो असाच असतो. 10 किलो पण असतो कधी कधी, असं नाही. रान जसं मोकळं असेल त्या हिशोबाने. आणि मग तेवढा 10-5 किलो जरी केला ना, तरी आम्हाला वर्षभर खायला पुरतं. म्हणजे मग अशा शेंगदाणे विकत घ्यायची वेळ येत नाही. म्हणजे मी सांगते ना, दुकानात सांगता सुद्धा येणार नाही की शेंगदाणे कसे किलो भेटतात. आणतच नाही आपण म्हणले, मग विचारायचा कुठं काही प्रश्न येतो आहे का कसे किलो आहेत म्हणून. नाही तर मग तसे लोक सांगतात की लई शेंगदाणे महाग झाले, आमकं झाले. तसं शेंगदाणे आम्हाला कधी विकत आणायची वेळच येत नाही. आणि जरी एखाद्या वर्षी लईच तोटावडा आला तर आपल्या एखाद्या पाहुण्यांकडून एखादी गोण आणायची, आपली झाली का त्यांना द्यायची, असं चालू असतं. पण शेंगदाणे मी सांगते ना, आमचं लग्न झालं तसं मला आठवत नाही की शेंगदाणे कधी विकत आणायची वेळ आली. शेंगदाणे झालं आणि ह्या वरणाच्या ह्याच्या कोणत्या पण डाळी आहे ना, हरभऱ्याची डाळ झालं, तुरीची, मुगाची डाळ, ही आहे ना विकत तर आम्ही कधी आणतच नाही, कारण की घरी असतात ना. असं आहे आता इथं एवढा मूग पेरला बघा, गेल्या वर्षीसुद्धा एवढा होता, एकच वाफ आहे. आणि इकडे भुईमुगामध्ये पातळ टाकलेला आहे. पण हे उन्हाळ्यातला मूग आहे ना, पातळ जरी इतकं टपका ठोंब येतात ना, तर खूप मूग छान निघतो. आणि मग त्याची तेवढी डाळ करून ती वर्षभर पुरवती खायला. आता मी सांगते गेल्या वर्षी एवढाच मूग होता, 2च पाटं घातलं होतं कडे, तरी 5 पायल्या मूग झालता. आणि त्या 5 पायल्या मुगाची ना डाळ करून ठेवली होती मी. 4-1 पायला डाळ झाली होती. तर थोडाफार पाहुण्याला सुद्धा वानावळा देऊन आहे ना 2-3 पायल्या डाळ. तरी वरण आमच्या इकडं चांगल्यापैकी खाल्ला जातो. तो रोज दिसाडा म्हणून वरणच लागतो आम्हाला, पोरांना सवय. पण कोणती डाळ आणि तुरीची सुद्धा, आता
तुरीची तुम्हाला दाखवते. बघ इथं हे कट आहे ना मोठा, ही ताल, याच्यावर तुरीची झाडं बी लावलं होतं. डायरेक्ट ह्याकडेपासून त्याकडेपर्यंत कटाला लावली होती. त्यालाच 2-3 पायलं तूर झालती आणि 2-3 पायलं तुरीचे आहे ना, तेवढ्याशी जर डाळ केली ना, मुगाची 2-3 पायल्या आणि मुगाची जास्त होती 3-4 पायला, आणि हरभऱ्याची 2-3 पायल्याची 1.5 का 2 पायली डाळ झाली होती. तेवढे 7-8 पायल्या डाळ आहे ना, वर्षभर कशी किती खाल्ली ना तरी संपत नाही. त्याच्यामुळं आणि हरभऱ्याची सुद्धा यंदा तुम्ही कांद्याच्या टायमाला पाहिलं असं हरभरा होता, या भुईमुगाच्या जागेवर थोडासा कडला हरभरा होता. त्याला सुद्धा आहे ना आम्हाला वाटलं 2-4 पायल्या होईन, आणि तिकडं कांद्यात लावलेला होता काही पाता. तर चांगलं 7-8 पायल्या हरभरा झाला तेवढी. ते जर आता त्याची जर डाळ करून आली ना 5 पायल्याची पुढंच होईल. आणि तेवढी वर्षभर किती तुम्ही बेसन पीठ खा, वड्या करून खा, काही खा, काय या टोपीने त्रास दिलाय तर संपणार नाही. म्हणजे मग मी तेच सांगायचं आहे मला की भुईमुगाच्या शेंगा झालं, डाळी झालं, हे विकत आणायची गरज पडत नाही. शक्यतो आपण आपल्या शेतामध्ये तयार करत असतो ते. आणि भाजीपालासुद्धा बऱ्या प्रमाणात म्हणजे घरीच मी लावत असते. आता 2-4च माणसं आहे आमच्या घरात, 4 म्हणजे 6 पोरांसकट आम्ही 6 माणसं आहे. पण छोटंच कुटुंब आहे म्हणल्यानंतर जास्त भाजीपालासुद्धा आणायची शेतात थोडंफार असलं ना, आणि ही कडधान्य असतात आणि भाजीपाला घरचा थोडा. शक्यतो भाजीपाला बाहेरून म्हणजे बाजारातून आणायची गरज लागत नाही. क्वचित कधीतरी लईच मग तुटवडा पडला, आता काहीच नाही मग आणत असतो. नाही तर काही ठिकाणी ना प्रत्येक 8 दिवसाला भाजीपाला बाजार आहे ना, अनाज पिशव्या भरून, असं आमच्या इकडं म्हणजे गरज पडत नाही. वावरात पण असतं काही कडधान्य असतात. मग कधीतरीच वाटलं ना आता लय कालवणाला नाही तरच मग भाजीपाला, नाही तर मग आमच्या गावात इथं डोळगावला मस्त कायमचा रोजचा बाजार भरतो. पण गरज लागत नाही, त्याच्यामुळं आणायची गरज नाही लागत. आपल्या शेतातच. आणि तसं प्रत्येक शेतकऱ्याने ना असं शेतातच वांगी, मिरच्या असं जर घरचं असेल ना, तर जास्त बाहेरून भाजीपाला आणायची गरज लागत नाही. छोटं कुटुंब असल्यावर नाही लागत, पण मोठं कुटुंब असल्यावर मग लागतंच आणायला. तरी पण प्रयत्न जर केलं ना घरी भाजीपाला थोड्या प्रमाणात थोडं जर सगळं लावलं, आत्ता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कमी येतं बरं का. नाही तर पाऊस काळात आपण जेव्हा रोपं टाकतो ना, तेव्हा आम्ही असं भाजीपाला पालक, शेपू, मेथी हे सगळं असं टाकतो ना, तर घरचाच भाजीपाला संपत नाही. असा शेजारी पाजारांना म्हणावं लागतं नाही तुम्हाला, म्हणजे इतका भाजीपाला येतो. मी पण लावत असते, मला पण सवय. भेंडी, गवार, वांग्याची झाडं, मिरच्याचा एखादा वाफा लावला ना तर भाजीपाला भरपूर येतो. शक्यतो गरज लागत नाही हे करायची, विकत आणायची. आणि कधी लय तुटावडा आला तर मग आणतच, असतला काय बघ नाही, पण सांगते. तर चला, लय बिल झालं, खुरपायचं आहे आज मला.